नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी रेश्मा शेळके माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. चिकू सुद्धा स्वागत करतोय तुमचं. तो बघतोय की मम्मा स्टार्ट झाली की मोबाईलमध्ये काय बोलते आहे. सो चला, आज मी मला सगळी घरातली कामं आवरायची आहेत. कामं म्हणजे जी बाहेरच्या गोष्टी आहेत, कारण मला आयांशमुळे काही आणायला पॉसिबल होत नाही आहे. त्याच्यामुळे मी चालली. कांदे, बटाटे, भाजी वगैरे घेऊन यायचं आहे. दळणसुद्धा मला टाकायचं आहे. आणि दळण माझं कसं 20-25 दिवसाचं असतं, मी जास्त नाही करत, कारण मग भाकरीचं पीठ वगैरे थोडंसं हे होऊन जातं. म्हणून मी दळण 20-25 दिवसाचंच हे घेते. तर मला आणि डोशाचा तवासुद्धा आणायला जायचा आहे. माझा जुना जो तवा आहे तो खराब झालेला आहे. सो ते सुद्धा मी एक्सचेंज करणार आहे. आणि एखाद दोन गोष्टी बघते, जर मला मिळाल्या ना तर मला घ्यायच्या आहेत. तर त्या अगोदर पहिलं मला दळण टाकायचं आहे. दळण टाकून चालायच्या नंतर मग भाजी वगैरे घ्यायची, कांदे बटाटे वगैरे घेऊन ठेवायचे, कांद्याचा स्टॉक घेऊन ठेवायचा. लेट्स सी की कोणते चांगले कांदे कसे मिळत आहेत. तर मग चला. आणि आयांशला दीपक सांभाळतो आहे. अर्धा तास आहे माझ्याकडे, तो पटापट आवरते आणि निघते. आता मी तिथे मागे दळण ठेवलं आहे. ह्याचं तांदूळ आणि ज्वारीचं दळण, आणि 4 किलो गहू घेतले. होऊन जातील ह्या महिन्याला. आणि जी माझी वेळही तुटली होती, खराब झाली होती, तर तीसुद्धा मी व्यवस्थित स्क्रू वगैरे फिट करून आलेली आहे. आणि एका तव्याचं स्क्रूसुद्धा लूज झालेलं होतं, सो ते सुद्धा केलेलं आहे मी. आता घरी जाते, भाजी घेते, कांदे बटाटे वगैरे घ्यायचे. आणि संध्याकाळी येईन मी. उद्या वट सावित्रीचं जे काही सामान वगैरे घ्यायचं आहे, तर ते मी संध्याकाळी आयांशला घेऊन फक्त तेवढंच काम करेन, कारण मग आयांशचं पण बाहेर फिरणं पण होऊन जाईल. आणि जवळपास इथे मार्केटच्याच इथे आहे. सो आता जाते, बटाटे भाजीपाला वगैरे घेते आणि मग डायरेक्ट घरी जाते. आता मी आलेली आहे, आता बिल्डिंगच्या खालतीच आहे. तर उशीर झाला मला. आणि कांदे काही एवढे खास नव्हते, तर मलाही पाठ दुखायला लागली होती एवढं चालत, कारण की थोडंसं लांब आहे दळणाचं. कारण इथे जवळ आहे ना गावात, ते मला अजिबात नाही आवडत, व्यवस्थित नसतात गहू. तर मी पहिल्यापासून जे प्रेफर करते गहू, तेच मला वाटतं की मी कंटिन्यू करावे. म्हणून मग मी लास्ट टाईम आणले होते, बरोबर नव्हते. तर मी आता जे माझे जुने आहेत तेच हँडल करते. नो क्राईंग, चलो, नो क्राईंग. चल डॅडी झोपतायत, आपण टी व्ही लावूया. कम 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 कम. त्याला हक्कलच ना दीपक. आपण टी व्ही लावूया सोनू. तू बनाना खातो? बनाना का माझ्या शोनीला? काय झालं माझ्या पिल्लूला? काय झालं माझ्या शोनीला? से हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी मस्त आहे. बोल, मस्त आहे मी. हॅलो. तुला प्रेस करायचंय. किती चॅप्टर झालंय, त्याला कळालं कुठे दाबायचंय, कुठे क्लिक करायचंय. आता मी पाणी प्याली आणि आता बघा मी मेथी आणलेली आहे. मेथी आता साफ करायची. आयांश कधी झोपते याची वाट बघते. तिथे भांडीसुद्धा आहे. दीपक येऊन जेवला आहे. आणि आता मी ते भात लावलेला आहे, कारण मला आणि आयांशला राईस म्हणजे भात खायचा आहे. तर म्हटली चला गरम गरम हे करूया. सकाळी केला होता तो दीपकने संपवला, कारण जेव्हा टेस्टी असतं तेव्हा सगळं संपलेलं असतं. तर मग तिखट डाळ केली आहे आणि मुगाची भाजी केलेली आहे. तर आता आयांश झोपला की मला बघा त्याचा आवाज एवढा म्हणजे मस्तीखोर झाला आहे ना, की बाहेर त्याला फिरायला न्यायचं किंवा काय आणायचं म्हटलं ना, जीवावर एकदम असं दगड ठेवल्यासारखं होतं. कारण की अजिबात तो चालत नाही. पहिली गोष्ट, उचलून घ्यायचं म्हणजे मला बॅक पेन होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी
नंतर मला येऊन खूप त्रास होतात, त्याच्यामुळे मग मी अवॉइडच करते. सो आता पण मी दीपकला ठेवलं होतं त्याच्याकडे. त्याचं मला सारखे सारखे फोन येत होते की बाबा ये 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 मला झोपायचं आहे म्हणून. तर काही कांदे घेतले नाही आहेत, कांदे व्यवस्थित नव्हते, तर मी शोधण्यात मी टाईम वेस्ट घालवायचा नव्हता. उद्यासाठी मेथीची भाजी घेतली आहे, ती आता साफ करेन. काही जे डबे वगैरे आहेत ते मला ट्रान्सफर करायचे आहेत, तर ही कामं मला करायची आहेत. आणि माझी वेळीसुद्धा मी नीट करून आणलेली आहे. थोडीशी लूज झाली होती, इकडनं जे दिसते आहे ते लूज झालं होतं, तर ते हे केलं आहे मी, लावून आलं आहे. तेव्हाच आता माझ्या जेवणामध्ये नेहमी खोबरं असतं, तर ते आता मी खोबरं पण किसून घेईन. आयांश कधी झोपते याची वाट बघते, कारण मेथी आहे उद्याला. तर उद्याला कुठल्या गोष्टी मला करायच्या नाही आहेत. उद्या वड सावित्री असल्यामुळे मग मला ती पूजा वगैरे सगळं काही गडबड होईल. आणि एका ठिकाणी मला जायचं सुद्धा आहे. उद्या माझा स्पेशल एक दिवससुद्धा आहे, तो डेफिनेटली मी उद्या सांगेन, आज नाही. तर ही सगळी मला कामं फटाफट आवरायची आहेत. आयांश झोपला की फटाफट करते. सो टेट ट्यून. हे बघा, आयांश मागे तिथे झोपला आहे. हे बघा, आत्ताच झोपला तो 5 मिनिटापूर्वी, तर 2 तास तो झोपेल. वाजले 12:30. आणि आता कुकरसुद्धा माझी कुकरसुद्धा झालेली आहे. तर आता पटापट मी जी भाजी होती ती साफ करून घेते. आणि पहिलं मेथीची भाजी साफ करून घेते, त्यानंतर मग हे नारळ किसून घेते आणि मग डबे जे आहेत ते काढते. सो चला मी सुरुवात करते. 2च तास आहेत माझ्याकडे, त्यामध्ये माझं एडिटिंगचं सुद्धा काम करायचं, व्हिडिओसुद्धा अपलोड करायचा आहे. तर मग चला फटाफट बोलत नाही, कामाला लागते. आठवड्यासाठी भरपूर आहे. तर आता मी हे एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. आणि आता मला खूप भूक लागली, माझी पाठसुद्धा दुखायला लागली आहे. तर माझ्याशी जी कामं आहेत मी असं नियोजन करते माझ्या कामाचं, कारण आयांश जेव्हा जागा असतो तेव्हा ह्या गोष्टी करणं पॉसिबल नाही आहे, इम्पॉसिबल आहेत. तर मग त्यासाठी तो झोपतो, तर त्याच्या झोपायचा जो टाईम आहे तो कुठेतरी आपण युटिलाइज करावा. तर मग ह्या गोष्टी आहेत हे करून घेणं मला योग्य वाटतं. तर आता मी जेवून घेते आणि त्यानंतर मला दुसऱ्या कामाला लागायचं आहे. तर मग चला आता पहिली पोटपूजा करते. हे बघा, हे सामान आहे, हे मला जी टाकी आहे याच्यामध्ये शिफ्ट करायचं आहे. हे ते सगळे डिटर्जंटचं सामान आहे. पूर्ण खूप मोठी टाकी आहे आणि इथे पाण्याचा प्रॉब्लेम नसल्यामुळे एवढी टाकी मी कशाला खाली ठेवू. सो हे सगळं सामान मला शिफ्ट करायचं आहे डीमार्टच्या पिशवीमध्ये. आणि मग हा जो डब्बा आहे तो रिकामा होऊन जाईल. मग त्याला मी घासून आतमध्ये ठेवून देईन, कारण की डबे खूप होतात. हा एक पिठाचा डब्बा आहे, तांदळाचा डब्बा आहे, भाकरीचा डब्बा आहे, तर सगळं व्हायचं नाही आहे. सो हे शिफ्ट ह्याच्यात करून टाकते आणि काय काय वस्तू हव्या आहेत त्यातच काढून घेते, म्हणजे जेणेकरून मग सारखं सारखं उघडायला नको.
केवढा मोठा डब्बा आहे, उगाच अडचण व्हायची. मी लॉकडाऊनला घेतला होता तेव्हा तो उपयोगाचा होता. सो आता मी ड्रममध्ये टाकून दिली. म्हणजे कसं ना, जास्त डबे असतील ना तर मग पुसायला वगैरे तिकडनं खूप डिफिकल्ट जातं. म्हणून नेमकेच मोजकेच डबे असतील ना तर चला बाहेर काढलं, पुसून घेतलं, क्लीन. कारण की लहान मुलं घरी असल्यामुळे ना आपल्याला सगळ्याच गोष्टींची साफसफाई प्रॉपर करता येत नाही. आणि मग साफसफाई नसेल किंवा आपण हायजीन मेंटेन नाही ठेवणार तर मग आपल्यालाच तो त्रास होतो. सो मी हा विचार केला आहे, जेवढ्या कमी गोष्टी आहेत माझ्याकडे ज्या वस्तू त्या मी काढून स्टोअर म्हणजे मग बेडमध्ये किंवा मग ड्रममध्ये टाकून ठेवेन, जेणेकरून मला सोपं जाईल क्लिनिंगसाठी म्हणा. किंवा आयांश पण आता सगळे डब्बे वगैरे खेचून, टाकी वगैरे खेचतो खूप. जसं जसं तो मोठा होत चालला तर त्याला थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी तो करतो आहे. तर मी टाकीचा जागासुद्धा मी तिकडनं हलवून टाकलेला आहे, कारण मला तो खेचून घेऊन जातो. मग कधी जे टाकीचं हे असं तो अंगावर पाडेल, कुठे लागेल. त्यांचे कसे अवयव बॉडी पार्ट्स खूप छोटे असे नाजूक असतात, मग कुठे पायाला लागेल काय, मग त्याची थोडी रिस्क असते. सो विचार केला की जेवढं मोजकंच मला ठेवता येईल तेवढंच मी ठेवेन आणि त्याच्या हाताला लागणार नाही अशा गोष्टी ठेवणार आहे. कारण आता तो म्हणजे तेवढंच हे झालं आहे, हे खेच किंवा ते डब्बे काढ त्याच्यातून, किंवा डब्बा आता आपल्या पिठाचा डबा थोडा अर्धा खाली तो अंगावर ओढून येईल, मग ती लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी हा डिसाईड केलं की जेवढं कमी आपण गोष्टी ठेवू किंवा त्याच्या हाताला लागतील तसं म्हणजे असं हे झालेलं आहे. सो आता मी हे जे किराणा सामान आहे ते मी पहिलं मी ह्याच टाकीमध्ये सर्व ठेवायची जेव्हा हे डबे नव्हते. सो आता माझ्याकडे 24 तास पाणी आहे, तर त्याच्यामुळे मला टाकी वगैरे भरून ठेवण्याचा काही इश्यूच येत नाही. म्हणून म्हटले की चला आता ह्या पिशवी आहे डीमार्टची, त्या पिशवीमध्ये भरून ठेवूया. जेव्हा आपल्याला हवं असेल तेव्हा टाकी उघडली, काय वस्तू हवी असेल तर पण घेऊ शकतो, काही हरकत नाही आहे म्हणून. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला आयांश झोपला कीच मॅनेज करायला मिळतात. नंतर मग तो असला ना की मग गडबा हे खोल ते अशी गडबड करत बसतो. मग मला ना आता बाथरूमचं नळसुद्धा तो म्हणजे बाथरूमची कडी खोलून नळ असं चालू करतो, त्यातलं पाणी पितो, टाकी वगैरे चांगलं नसतं ना आपल्याला. सो तिथे पण आता मला तिथे जी आपली टाकी ही आहे दरवाजाची कडी ती मला वरती लावायची आहे. सो बघू आता नेक्स्ट टाईम जेव्हा दीपक घरी असेल मग तेव्हा मला ती कामगिरी करून टाकायची आहे. कारण की तो आता अजिबात ऐकत नाही आणि एवढा रडायला लागतो की जमिनीवरती लोळून घेतो. तर मला ते बघून थोडंसं हे होतं आहे की नाही हे कुठेतरी चुकीचं आहे आणि रॉंग होत आहे. मे बी आपल्याला सांभाळण्याच्या दृष्टिकोनाने ते चुकीचं होऊ शकतं. मुलांचं माइंड कसं सेट नसतं ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला की हे रॉंग आहे की काही असं करू नकोस. सो त्यांना फक्त खेचायचं हेच असतं. म्हणून म्हटली चला आपण या गोष्टीकडे लक्ष देऊया. अदरवाईज तो म्हणजे त्याला हे करायचं नाही किंवा ते करायचं असं त्याचं माइंड अजिबात सेट नसतं. त्याचंच काय कुठल्याच लहान मुलाचं सेट नसतं. सो आता तो हळूहळू मोठा झाला आहे तर मला त्याच्या सगळ्या गोष्टीकडे बारीकीने लक्ष द्यावं लागतंय. ऑब्व्हियसली लक्ष द्यावंच, कारण आपण जर घरी आहोत तर आपली तीच जबाबदारी आहे की आपल्या मुलाला काही होऊ नये, आपल्या मुलाची सगळी काळजी झाली पाहिजे. जर आपण वर्किंग असू तर आपण एक बोलू शकतो की अरे यार मला टाईम नाही आहे तर मग मी हे कसं करू ते कसं करू. सो हे आपण कारण देऊ शकतो, पण जर घरी आहोत तर आपण ही कारणं देऊ शकत नाही. आपल्या मुलाची जबाबदारी आपण व्यवस्थित ज्या पद्धतीने घेतली पाहिजे तेच केलं पाहिजे. सो माझ्यासाठी ती फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि आता मी ब्लॉगिंग करते तर ब्लॉगिंग करून मग मी ही तुम्हाला जर कामं दाखवणार आणि तो तिथे खेळतो तर हे मला चुकीचं वाटतं. म्हणून तो झोपला आहे तर त्याच्या झोपण्यामध्ये मला काय काय माझ्या कामाचं सेटअप करता येईल किंवा कसं मॅनेज करता येईल हे मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी, कारण बरीच अशी आहेत जे यूट्यूबर सुद्धा आहेत आणि ऑफिसला वर्किंग म्हणजे ऑफिसला सुद्धा जातात आणि मुलांना आपलं घरीही सुद्धा सांभाळतात. अशा काही लेडीज आहेत तर त्यांच्यासाठी हे सुटेबल आहे की चला मुलं झोपलीत काम करून घेऊया. नाहीतर काय होतं की आपण ते खेळत असतात आणि आपण काम करत असतो ना. कारण मी खूप ऑब्झर्व केलेलं आहे, कधी काय मग भिंत खाऊन का किंवा हे करून का असं आयांश करतो. म्हणून मी 2-3 वेळा म्हटली नाही आपल्याला अशी कामं अजिबात जमणार नाही. आपण आपल्या मुलासाठी गॅप घेतलेला आहे. सो त्याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तर मी अशा पद्धतीने अजून बरेच काही छोटी मोठी गोष्टी आहेत मी असंच तुमच्याशी ब्लॉगिंग थ्रू शेअर करत जाईन. अशा मी कामाचं नियोजन करते. जर आपल्या घरात लहान मुलं असतील तर ते कसं मॅनेज करता येईल आणि त्याला मी हँडल करून सगळं कसं करते हे तुमच्याशी शेअर करत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मग चला पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. आणि मी हा व्हिडिओ इथेच एंड करते कारण की मला पुढे दुसरा व्हिडिओ कंटिन्यू करायचाच आहे. तर मग चला पुन्हा भेटू. बाय.